सर चला मी विनंती करेन जे व्हॉलेंटियर्स असतील आपण बाउंड्रीवर अतिशय तटस्थ उभं राहायचं आहे. मॅचला होते सुरुवात. पहिल्या 2 षटकामध्ये काय घडते त्याचं प्रत्यक्षात वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई. हॅलो, नुकताच झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निखिल सोमन ठरतोय. आपण तो नंतर त्याला देऊ. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा मॅच नुस्टार मढीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आझाद स्फोट वसई. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वागत केलंय गोलंदाज विशाल घरच. नक्कीच आपण बघितलं तर हा वाघ आहे तो म्हणजेच आकाश. कारण की फरक त्याला पडत नाहीये समोर कोणता गोलंदाज आहे कोणता संघ आहे. माझा नॅचरल गेम काय आहे तर बिग हिटिंग आणि तो करणार. कारण की अशा शैलीचा खेळाडू मी मला आठवतोय भारतीय क्रिकेटसाठी वीरेंद्र सहवाग त्याची आठवण होते. अतिशय चांगला उल्लेख आपण देखील केलाय. वीरेंद्र सहवाग सरांची आठवण या ठिकाणी करून दिले आणि त्याच शैलीनं हा फटका या ठिकाणी खेळला होता. आकाश आता मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. नुस्टार मढीपाडा संघ म्हटला तर राजावली परिसरातील हा संघ आहे आणि त्याच्यानंतर आझाद वसई पण संघ पाहिला तर वसई जी किनारपट्टी आहे बेनापट्टी या परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि भरपूर वेळेला आमने सामने हे 2 संघ आलेत आणि थोडंसं वरचढपणा त्यांच्यामध्ये जरूर पाहायला मिळालाय. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अक्षय दुमाडाचा हा फटका ऑन ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. सॉरी स्टेट ड्राईव्हचा फटका होता. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचताय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली जयेश, काय म्हणशील? अगदी आणि त्याची गरज सुद्धा होती कारण की 2 ओव्हरचा मॅच आहे त्यानं सुद्धा जाणीव आहे या मॅचची. ओव्हर पिच होता यावेळेला अगदी व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये परंतु एकदा मात्र अगदी झपाट्याने कंप्लीट देखील केली जाईल. आणि या 2 ओव्हरच्या मॅचमध्ये ना तर फलंदाजांच्या मनामध्ये एक विचार असतो तो सकारात्मक. कारण की आपल्याला 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त किती टार्गेट सेट करता येईल हा विचार असतो. त्यांना विकेटचं मात्र कोणत्याच प्रकारचं दडपण नसतं आणि ते मात्र आपण पाहतोय दडपण इथे दिसून येत नाहीये दोन्ही खेळाडूंवर. लॉरफुल टॉस ड्राईव्ह केला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. मिसफील्ड झालंय हलकीशी मात्र फायदा मिळालाय. धावा मिळाल्यात 2. आझाद वसई संघाचा जर उल्लेख करायचा झाला तर मग एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला त्यांनी पराभूत केले परंतु नक्कीच एकविरा चषक सुद्धा आपण पाहिला होता. तेव्हा सुद्धा जवळजवळ एका चेंडूमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ जी मॅच फसली होती आणि ती त्यांनी जिंकून दिली होती. म्हणजे क्षमता त्यांच्याकडे किती चांगली आहे. शॉर्ट पिच यावेळेला मात्र नकुल आहेत तिथे आउटफील्डमध्ये एक टॉपचे खेळाडू आहेत आझाद वसई या टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून आज भरपूर चांगले कॅचिंग्स पाहायला मिळाले. चांगल्या कॅच पकडल्या गेल्यात. पहिली विकेट डाऊन झाली आहे आणि अक्षय कॅप्टन मात्र परताना पाहायला मिळतोय नुस्टार मढीपाडा संघाचा. नक्कीच बॅक टू द डगआउट. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहिलं तर विशालनं आणि त्याच्यासाठी तो ओळखला जातो आणि ते त्यांनी सिद्ध देखील करून दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा येतील परंतु नाही, कमबॅक केला आहे गोलंदाजानं. नक्कीच परंतु 11 धावा सुद्धा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवर सुद्धा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता तो फसला गेला. आणि नक्कीच मित्र म्हणेन की जे उल्लेख केला होता की विकेटचा त्यांच्यावर दडपण नाही आहे कारण की एक डेंजर बॅट्समॅन गेल्यानंतर त्याच्यापेक्षा आणखीन एक डेंजर बॅट्समॅन विशाल तो दाखल झाला आहे ज्याने आजच्या दिवसभरामध्ये पहिल्या मॅचमध्ये काय अफळातून खेळ केला होता. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला इथे क्रिश हेवरे आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर मात्र आपण पाहिलं तर खेळणं नक्कीच थोडंसं कठीण जाते अनेक फलंदाजांना परंतु या वेळेला विशालला आहे. आजचा दिवस विशालांचा भरपूर चांगला राहिला आहे परंतु या मॅचमध्ये आणि या निर्णायक मॅचमध्ये आपण पाहिलं तर कसा खेळ उंचावतील का पाहूया. आपल्या संघासाठी गरज आहे आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल होता. चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय विशालच्या माध्यमातून. मिळते फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. 13 धावा. एक विकेट गमावला गेलाय परंतु इथून आपण बघितले की येणार प्रत्येक चेंडू हा महत्त्वाचा असेल कारण की 4 चेंडू असतील आणि या 4 चेंडूमध्ये मित्र म्हणेन की आकाश जोपर्यंत उभे असतील तोपर्यंत 2 तर मोठे फटके येतीलच.
यावेळेस आपण पाहिला तर मिस टाइम फटका झालाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. आकाश कानाचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. आउट. विकेट डाऊन झाली आहे आकाशची, कारण की त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होता या मॅच मध्ये, परंतु एक षटकार आला होता पहिल्या बॉल नंतर आपण पाहिलं त्याला थोडंसं खामोश ठेवलं गेलं. आत्ता पाहावं लागेल की कोणता बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये जो जबाबदारी स्वीकारेल या टीमची. त्याला क्विक यायचं आहे फलंदाज. अजित इंगळे आलेत. आता दोन इंगळे ब्रदर्स आपण पाहिली आहे, कारण की ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर हे दोन इंगळे ब्रदर्स मग ज्याच्यासाठी ओळखले जात आहेत, आणि या दोन इंगळे ब्रदर्सचा एक स्पेशल बॅट शॉप सुद्धा आहे, आणि की स्पेशल बॅट ॲडिशन त्यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत इंगळे ब्रदर्स एव्ही स्पोर्ट्स. आणि ते दोन बंधू आपण बघितलं तर अनेक वेळा या सिच्युएशनमधून गेलेत, हँडल सुद्धा केलेत, कारण की एखादा वेळेला आपण बघितलं की बॅटिंग करताना जर आपण पाहिले टीम फसली तेव्हा विशाल येऊन नक्की चांगली बॅटिंग करतात, आणि बॉलिंगमध्ये जर आपण पाहिलं की योगदान हवं असतं तेव्हा अजित चांगलं बॉलिंगही करतात आणि बॅटिंगही करतात, आणि आता त्यांची जबाबदारी आपल्या टीमसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मौल्यवान असेल. अजित येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका, चांगला फटका आहे ऑफ ड्राईव्ह. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. महत्वाचे 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. आता मात्र जास्तीत जास्त धावा या 2 बॉलवरती घ्याव्या लागतील जयेश. डेफिनेटली आपण पाहतोय तर या 2 बॉलमध्ये नक्कीच एखादा मोठा फटका नक्की शोधावा लागेल विशालला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मनगटी फटका खेळला जातोय, नक्की चांगली फिल्डिंग, क्या बात आहे विशालच्या माध्यमातून, ग्रेट एफर्ट्स, कारण की पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला त्या चेंडूच्या मागे. म्हणूनच म्हटलं जातंय ना संघासाठी नक्कीच नावासाठी क्रिकेट खेळतो आम्ही गावाच्या अभिमानासाठी, आणि नक्कीच आपल्या संघाचं नक्कीच जे योगदान असतं आपल्या संघासाठी, आपला खेळ काय असतो आणि तो मात्र परफॉर्मन्स आउटफील्डमध्ये एक ग्रेट फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा, शेवटचा बॉल. यावेळेस शेवटच्या बॉल वरती चांगला कॅच पकडला गेलाय आणि विकेट मात्र आपण पाहिली आहे तर डाऊन झाली आहे शेवटच्या बॉलवर. आणि ज्यामुळे आपण पाहिलं तर जी पारी आपण पाहिली होती पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त 5 धावा, आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर 16 या आकड्यावर मात्र थांबली आहे, आणि एकंदरीत जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष असेल. 17 रन्स नीड टू विन. आणि आपण बघितलं तर या 17 धावा मात्र आपण पाहतोय की थोड्या कमी दिसत आहेत, परंतु सांगू शकत नाहीये, कारण की जवळजवळ 2 ओव्हरचा मॅच आहे. जशी गोलंदाजी आपण एका बाजूने पाहिली तर कदाचित दुसरी बाजूने त्यापेक्षा तिखट गोलंदाजी होऊ शकते का. संध्याकाळचं सत्र आहे, नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेले तमाम प्रेक्षक आपण पाहिलं तर जवळजवळ मैदानाच्या आजूबाजूने आपण पाहिले तर प्रेक्षक मोठ्या संख्येने. आज तर आपण बघितलं तर पहिला दिवस आहे विजया स्पर्धेचा, नक्कीच त्यानंतर उद्याचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेला जितकी पसंती मिळाली आहे ना भरपूर आणि भरपूर, आपण पाहिलं तर केंद्रबिंदू बनलेली स्पर्धा म्हणजेच आई महामाई देवी चषक 2025. चला फील्ड सेट करा, अंधार नक्कीच. आणि का आम्ही सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन दर्शवतात कोणी पटरीवर बसले मोबाईल हातात धरून, परंतु नक्कीच मॅच तर एक बहाणा आहे आपण बघितला तर. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो हे महिला मंडळ आहे जे आपण पाहतोय पटरीवर बसून मनमुराद मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळते आपल्याला. आमचे कॅमेरामॅन दर्शवत आहेत, प्रीत पाटील आम्हाला दर्शवत आहेत, मॅन फ्रॉम मालजीपाडा. जवळजवळ क्रिकेटची पसंती आपल्याला नक्कीच आपण पाहिलं तर सगळ्यांच्या माध्यमातून, म्हणजेच क्रिकेट जिचेंद्र विभागामध्ये आपण बघितलं तर क्रिकेटमध्ये आपण बघितलं पंढरीमधून का ओळखलं जात आहे आपण पहा. नक्कीच छोट्या मुलीला घेऊन सुद्धा आहेत, कारण की क्रिकेटवर अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक, कारण की जवळजवळ आपण पाहिलं ना तर अनेक विभागामध्ये क्रिकेट खेळला गेले, परंतु जो आपण प्लॅटफॉर्म बघितला ना की ISPLचा प्लॅटफॉर्म आलाय ना विजय, त्यामुळेच आता पाहिलं की एक पूर्वी अशी गोष्ट असायची की क्रिकेट खेळला जातात म्हणून ओरडायचे, परंतु आता सांगतात की आता आवर्जून क्रिकेट खेळला जा. कदाचित आपला मुलगा कधी ISPL मध्ये जर खेळताना दिसला तर नक्कीच तो स्वतःचं भविष्य मात्र स्वतः उजळताना पाहायला मिळेल. सतरा धावांचं टार्गेट आहे. बॉलिंग ट्रॅकवर असतील अजय, स्ट्राईक एंडकडे किरण बारात. किरण आणि करण ही जोडी आपण पाहिली आहे
पहिला चेंडू दोन्ही टीम्सला मनपूर्वक शुभेच्छा. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच लॉफ्ट करायचा होता, परंतु आपण बघितलं खेळायचा होता ऑफ साइडला, चेंडू जातोय ऑन साइडला मिड ऑन क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एक धाव मात्र मी येला. ज्या प्रकारे आपण पाहिली की एक साठी गेम प्लॅनिंग, एक रणनीती मात्र इथे वापरावी लागेल 17 धावा रोखण्यासाठी. न्यूस्टार मडवीपाडा संघ हा सामना जिंकेल का मग आझाद वसई हा सामना जिंकेल? नक्कीच प्रश्न मोठा आहे, उत्तर देखील मी आपल्याला. पाहूया पुढील चेंडू. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, हा फटका हवेत आहे, हा फटका जणू काही 440 वॉल्ट विजेचा झटका आणि नक्कीच आला हा षटकार 6 धावा. मॅचची मात्र कहाणी बदलली पहा या एका मोठ्या फटक्याने. लगेचच आपण पाहिलं तर समीकरण 10 मध्ये 10 वरती आलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलंय, कारण की गेम प्लॅनिंग होती. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की एक मोठा फटका खेळायचा या चेस करण्यासाठी आणि तो मात्र नक्कीच खेळला गेलाय, परंतु 9 मध्ये 9. परंतु ही कहाणी जर आपण बघितलं की अशीच पुढे घेऊन गेले ना तर मी तर म्हणेन कदाचित डोकेडुकी ठरू शकतंय, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल का? मग गोलंदाज कमबॅक करतील, इथे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. उडवण्याचा प्रयत्न, हवेत फटका आहे, विकेट मिळाली. किरण बारा त्यावेळेला आउट झालेत आणि त्या विकेटचा मात्र आपण पाहिलं तर परिणाम पडेल का? परंतु मी तर म्हणेन की या विकेटचा तितका परिणाम पडणार नाहीये, कारण की जवळजवळ 6 खेळाडू बाद झाल्यानंतर 7वा 8वा आणि 9व्या क्रमांकाचा जर खेळाडू येऊन षटकार मारू शकते तर मग आपण आझाद वसई या टीमला हलक्या टीममध्ये गणणार नाहीयेत. नक्कीच आपण बघितलं तर नक्कीच मोहनदादांनी सुद्धा एक चांगला उल्लेख केला होता, गोरसई बी संघ. नक्कीच त्या संघाच्या सारखा खेळ मात्र आपण पाहू शकतोय की आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, कारण की एक टपची टीम. आणि जवळजवळ मला सुद्धा अजून आठवते विजय की तो बापाण्याचं मैदान होतं, जवळजवळ 9 खेळाडू बाद झाले होते आणि शेवटच्या खेळाडूने येऊन तो षटकार ठोकला गेला होता आणि वाकीपाड्याच्या हातातून मॅच जिंकला होता आणि नक्कीच सुपर 3 मध्ये नेऊन गेला होता आझाद वसई टीमला. म्हणजेच कशी बॅटिंग लाईनअप आहे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका बॉलचं आपण बघितलं ना की इथे प्रेशर आलंय, आता एक विकेट आलंय, परंतु आता हे प्रेशर कायम ठेवायचं असतील ना तर एखाद्या आणखीन इथून 1-2 डॉट चेंडू फेकावे लागतील, कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा नक्कीच इफेक्ट पडू शकतोय. हा चेंडूची गरज नव्हती, मी तर म्हणेन एका बॉलचा नक्कीच थोडासा परिणाम झाला होता, परंतु ह्या वाईटने या एक्स्ट्राने मात्र ते थोडंसं दडपण मात्र आपण पाहिलं तर कमी केलं. आता रन बॉल आहेत, फलकावर 9 धावा, म्हणजेच 8 मध्ये 8. परंतु कोणाला मिळेल या मॅच मध्ये विजयाची वाट मात्र नक्कीच लागेल की लावावी लागेल. उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे, फिल्डर आहेत विशाल इंगले, चुकी नाही करणार तिकडे. एक चांगला कॅच मात्र पकडलाय, विकेट डाऊन झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिली आहे तर एक विकेट, पुन्हा एकदा बॉल मात्र आपण पाहिलाय, खर्च झाला, एक विकेट मात्र डाऊन झाली आहे आणि इथून कहाणीमध्ये कदाचित ट्विस्ट निर्माण होऊ शकतोय. निश्चितच दबाव टाकायचा असेल तर गुच्छाने विकेट पकडावा लागतील. एक तर आले, आणखी एक आली तर निश्चितच दबाव बनवू शकतायत न्यू स्टार मॉडिफाईड टीम, कारण त्यांच्याकडे देखील बॉलिंग लाईफलाईन खूप चांगली आहे. त्यांच्याकडे विकल्प आहेत, जयदीप कोठारे आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विशाल इंगळे आणि एक प्रमुख खेळाडू म्हणजेच अजित इंगळे. हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर या वेळेला न्यू बॅटर आले तर ज्याप्रमाणे खेळण्यासाठी नकुल त्याने आउटफील्ड मध्ये भरपूर चांगले कॅचेस पकडल्या गेल्या आणि जबाबदारी सोपवली गेली. पुढे येऊन खेळण्यात ओहो या वेळेला नक्की चौपडाही दर्शवली होती, परंतु त्याच्यासाठी जणू काही टपूनच बसला होता की शिकार येणार आहे आणि शिकार मी धरणार आहे. जशी शिकार आली आहे लगेच पकडली आहे आणि मॅच मात्र आपण पाहिली आहे तर नक्कीच आता पुन्हा एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये त्यांना पाहायला मिळते, कारण की जवळजवळ 2 जे विकेट आली आहेत ना, 2 डॉट चेंडू आलेत आणि त्यामुळेच थोडंसं आता दडपण थोडंसं दिसून येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण की जवळजवळ की ते 2 चेंडू आपण पाहिले कमी झाली आहेत. पहा न्यू स्टार मडवीपाडा टीम पाहिला पण तर जिद्दीने लढणारा टीम आहे तो. मी तर म्हणेन की आशा मात्र सोडणार नाहीये, शेवटच्या रन्स पर्यंत मात्र जिद्दीने लढेल आणि अनेक वेळा मात्र असे कारनामे त्यांनी देखील केलेत. 9 धावसंख्येवर 3 विकेट
आता न्यू बॅटर आले तर मैदानाच्या आतमध्ये विशाल आले. विशालने मनामध्ये आणलं तर एक 2 बॉलमध्ये गेम फिनिश करू शकतायत, परंतु करू शकतायत. पहा क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेला बघितलं ना की जर तर किंतु परंतु या सगळ्या गोष्टी नाही आहेत. तो एक असतो, एक क्षण असतो. आपण पाहिलं जो बनू शकतो हिरो तर तोच बनू शकतोय झिरो. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय या वेळेला अजितच्या हातामध्ये हे षटक सोपवलं गेलंय आणि 10 हवे असतील आता 8. या वेळेला पहिलाच बॉल आणि षटकार. मी तर म्हणेन मेजवानी दिली होती अजितने. फुलटा चेंडू मात्र तुम्ही इथे हाताळू शकत नाही आणि या सिच्युएशन मध्ये अशी चूक तुम्ही करूच शकत नाहीये आणि ती केली आहे. षटकार आला. आता 2 धावांची गरज. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं ना की इथून मॅचची हवा काढली गेली आणि हवा काढली म्हणजे आता मात्र आपण पाहू शकतो की मग आझाद वसई टीम स्ट्रॉंग इथून दिसून येताना पाहायला मिळते. हलक्या हाताने कट केला जाते, टॅप केला जाते पॉइंटला. 1 धाव मात्र मी येईल. 1 धावेची गरज असेल या स्पर्धेमध्ये. आई महामाई देवी चषक 2025 मध्ये क्वालिफाईड करणारी पहिली टीम मात्र नक्कीच आपल्याला जरूर असं चित्र दिसून येते की 4 मध्ये 1, परंतु मॅच संपलेली नाहीये. फिल्डिंग आपण बघितलं तर नक्कीच भरपूर जवळ, म्हणजे ज्याला म्हणतायत ना भरपूर वेळा आपण ऐकलं असेल अम्ब्रेला फिल्डिंग. 1 धाव रोखायची आहे, परंतु रोखली जाईल का? विशाल आहे स्ट्राईक एंडकडे. यावेळेला हवेत 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 आहे फिल्डर. पोचलेत आणि क्या बात आहे. ग्रेट कॅच, ग्रेट कॅच. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन थांबवलं, स्वतःवर मात्र नियंत्रण ठेवलं. क्या बात आहे. ग्रेट फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय जणू काही आपण पाहिले की मग 1983च्या वर्ल्ड कप मध्ये नक्कीच कदाचित कपिल देव सरांनी जसा कॅच पकडला होता ना विरुद्ध, तसा हा कॅच पकडला गेला उलट दिशेने आणि अगदी 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 क्या बात आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या कॅच साठी आपण पाहिलं तर सन्माननीय मोहनदादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. कारण की मोहनदादा सुद्धा एक ग्रेट क्रिकेटपटू आहेत आणि ते सुद्धा आपण पहिला अनेक स्पर्धा, मला तर आठवते की कासारवडवलीचं मैदान DR चषक आणि DR चषकामध्ये काय फलंदाजी केली होती दादांनी, अजून सुद्धा आठवते. आणि ती ट्रॉफी मला वाटते दादांच्याच घरी गेली होती. आणि क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे शौकीन आहेत आणि नक्कीच एक मोठे आयोजक सुद्धा आहेत. 3 मध्ये 1 त्या कॅच साठी आपण पाहिलं तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आलाय. ओ यावेळेला चुकी केली आहे, चुकी केली विकेट किपरने. डॉट चेंडू जरूर आला होता, परंतु आपण पाहू शकतो यावेळेला चुकीचा नक्कीच फायदा झाला आझाद वसई टीमला आणि नक्कीच आझाद वसई टीम क्वालिफाईड झाली या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये आज या पहिल्या दिवसामध्ये. नक्कीच आभार व्यक्त करतोय सगळ्या पाहुण्यांचा. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ आमचे पाहुणे नक्कीच रजा घेताना पाहायला मिळत आहेत. मोहनदादा पाटील आपण पाहिलं, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. त्या कॅच साठी प्रभावी कॅच आपण पाहिली आहे, परंतु ज्याप्रमाणे न्यूस्टार मडीपाडा टीमचं नक्कीच कौतुक करावं तितकं मित्रमाने कमी, कारण की ज्याप्रमाणे त्यांचा खेळ मात्र अतिशय चांगला राहिला, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये थोडंसं कमी पडले गेले. परंतु आझाद वसई संघाचा बोलबाला राहिला. आझाद वसई संघाने आपण पाहिलं तर ही मॅचमध्ये बाजी मारली आहे, ही मॅच जिंकली गेली आहे आणि आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये क्वालिफाईड होणारी टीम आपल्याला